हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। या प्रियानो आजच्या या भक्तीची या आराधनेची आपण सुरुवात करूया। त्या परमेश्वराच्या महान गौरवी नामाला प्रथमतः धन्यवाद देते आणि त्याचप्रमाणे या ऑनलाईन फेसबुकच्या लाईव्ह आराधनेमध्ये तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे। प्रियानो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ व तुमचे संरक्षण करो। परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर तो कृपा करो। परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देऊ। या प्रियानो या आराधनेची आपण सुरुवात करीत असताना आपण नतमस्तक होऊया। त्या परमेश्वरासमोर आपण नम्र होऊयात, लीन होऊन आपण त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करूयात आणि प्रार्थनेच्या द्वारे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला आपल्या या आराधनेमध्ये आपण आमंत्रित करूयात। ह्यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूयात। हालेलुया हालेलुया। स्तुतीस पात्र आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, अखिल सृष्टीच्या निर्माणकर्ता, आमच्या उद्धारका, तुझ्या नामाला उंच देते, तुझ्या नामाला वर देते। या सुंदर अशा वेळेबद्दल देवा तू आम्हाला दिवसभर सांभाळलं, ही रात्रीची वेळ दाखवलं, सर्व दृष्टीपासून संरक्षण केलं, सुखरूप ठेवलं असल्याबद्दल तुझे धन्यवाद करते। बापा तुम्ही खूप खूप चांगले आहात आणि तुमची दया सनातने अनंत उपकार तुम्ही आमच्यावरती केलेले आहात। माझ्या देवा या कोरोनासारख्या महाभयानक आजारांपासून तुम्ही आम्हाला संरक्षण केलं, जीवितांच्या संख्येमध्ये तुम्ही आमची गणना केली, त्याबद्दल मी तुझे लाखो लाख धन्यवाद करते। प्रार्थना करते माझ्या देवा ज्या ठिकाणी 1 2 3 जण माझ्या नावाने एकत्र आहेत त्याच्यामध्ये मी विराजमान आहे प्रभू। या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे असा माझा विश्वास आहे। आमच्याकडून केवळ तुमच्या नामाचं गौरव तुम्ही करून घ्या, कारण स्थवनीय असं केवळ तुम्हीच आहात माझ्या देवा। या ठिकाणी होत असलेली आराधना तुम्ही विशेष असं मान्य करून घ्या प्रभुराया। बोलणाऱ्या तुझ्या प्रिय दासाला मी तुझ्या पवित्र हस्तामध्ये सोडून देते। बोलणारे तू ते नसून तुमचा पवित्र आत्मा त्यांच्या करवी बोलू द्या। या आराधनेचा आधी अंत्यणी मध्यस्थी तुम्ही होऊन चालवा। शेवटी मान महिमा गौरव सन्मान आम्ही तुला देतो येशूच्या द्वारे। ही विनवणी ही प्रार्थना केली म्हणून ऐका, आमेन। हालेलुया हालेलुया। या प्रियानो प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा तुम्ही बाळगा। प्रियानो ज्यावेळेस परमेश्वर प्रसन्न होऊन शल्मोन राजाला त्याची मागणी विचारली, त्यावेळेस शल्मोनाने मोठं दान मागितलं असेल तर त्याने दान मागितलं ते ज्ञानदान त्याने मागितलेलं आहे। या आपण देखील आज परमेश्वराला एक विशेष असं दान आपण मागूयात, त्याची सेवा करण्याचं दान आपण मागूयात आणि परमेश्वराला म्हणूयात परमेश्वराचेच आचार विचार आपल्यामध्ये असू द्यात। हे परमेश्वरा आमच्या इच्छेप्रमाणे नको तर केवळ तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ द्या, तुझी इच्छा आमच्या ठाई पूर्ण होऊ द्या असं आपण परमेश्वराला म्हणूयात। हे देवा मी तुझं लेकरू आहे असे म्हणून आपण आपल्या स्वतःला त्याच्या पवित्र हस्तामध्ये आपण सोडून देऊयात। या प्रियानो त्यावेळेस आपण परमेश्वराच्या नामाचा गौरव आपण करीत असताना गीत गाऊयात, हे दान देगा देवा। हे दान देगा देवा, मी करतो तुझी सेवा। हे दान देगा देवा, मी करतो तुझी सेवा। मी करतो तुझी सेवा, मी करतो तुझी
मेंढपाळ आहे, मला काही उणीव पडणार नाही. तो मला हिरव्यागार तृणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. मृत्यू छायेच्या गरीबीने मी जात असतो तरी मी कसल्याही अरिष्ठाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. होय प्रियानो, तो येशू आपला खरा आणि सच्चा असा मेंढपाळ आहे. तोच उत्तम असा मेंढपाळ आहे प्रियानो. 99 चांगल्या मेंढरांना सोडून तो एक हरवलेलं मेंढरू शोधण्यासाठी तो गेलेला आहे. तो हरवलेलं शोधण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे. आपल्याला पापांपासून मुक्ती देण्यासाठी तो येशू आपल्या या जगामध्ये आलेला आहे प्रियानो. या प्रियानो, त्यावेळेस आपण गीत गाऊया, येशू हे सच्चा घडवया, येशू हे सच्चा घडवया, उसकी हम बेड़े हमारी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा घडवया, उसकी हम बेड़े हमारी चराइयों में हमें चराता है. माटी पहाड़ियों में चलता है, जहाँ पर सुख झरने बहते हैं. माटी पहाड़ियों में चलता है, जहाँ पर सुख झरने बहते हैं. बोलो, यीशु है सच्चा घडवया, उसके हम बेड़े हमारी चराइयों में हमें चराता है. संकट में मेरी रक्षा करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. संकट में मेरी रक्षा करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. यीशु है सच्चा घडवया, उसके हम बेड़े हमारी चराइयों में हमें चराता है. हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु मेरा साथी है. हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु मेरा साथी है. यीशु है सच्चा घडवया, उसके हम बेड़े हमारी चराइयों में हमें चराता है. हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. हालेलुया. प्रियानो, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय प्रियानो, परमेश्वराच्या राज्यामध्ये परमेश्वराचे राज्य लवकरच येणार आहे. त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये कोणतंच कष्ट आपल्याला नसणार आहे. त्या ठिकाणी अश्रू नसणार आहे, फक्त प्रेम आणि प्रेमच त्या ठिकाणी असणार आहे. दृष्टीहीनांना दृष्टी येईल, बहिरांचे कान उघडले जातील, लंगडा जोरात बोलू लागेल, त्याचप्रमाणे मुखात त्याचा महिमा वळू लागेल. प्रियांनो, त्याचप्रमाणे या परमेश्वराच्या राज्यामध्ये सर्व काही आनंदी आणि आनंदच असणार आहे. नवे आकाश आणि नवी पृथ्वी, प्रत्येक सकाळ प्रत्येक संध्याकाळ ही नवीन अशी असणार आहे. प्रियांनो, त्या ठिकाणी कधीच सूर्याचा अस्त होणार नाही आणि चंद्रही झोपणार नाहीये, तो लयाला जाणार नाहीये. कधीच त्याच्या या राज्यामध्ये अंधार असणार नाहीये. प्रियांनो, त्या ठिकाणी मरण नाही, त्या ठिकाणी कोणताच आजार देखील नाही. प्रियांनो,
कधीच त्याचा अंत होणार नाही. अनंत काळचं जीवन त्या ठिकाणी असणार आहे. यावेळेस आपण गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नामाचं गौरव करूया. अंबर विनया धरती विनयी अरुणया यरुशलेम प्रियानो, नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुमच्या मुखामध्ये असू द्या. त्यात जे काही लिहिले आहे ते तुम्ही काळजीपूर्वक पाळा आणि रात्रंदिवस तुम्ही त्याचे मनन करा, म्हणजे तुमचा मार्ग सुखाचा होईल आणि तुम्हाला यशप्राप्ती होईल. होय प्रियानो, आपण दररोज त्या नियमशास्त्राचं आपण वाचन केलं पाहिजे, तरच आपला मार्ग यशाचा होणार आहे. प्रियानो, जर तुम्हाला यशप्राप्ती जर घडवायची असेल तर या तुम्ही पवित्र शास्त्र हातामध्ये घ्या आणि त्याचं वाचन तुम्ही करायला लागा. ह्यावेळेस आपल्यामध्ये पालखीबाई आहेत, मी त्यांना विनंती करते
गीतांनी स्तोत्रसहित याचा 65वा अध्याय एक ते काही वचन आपल्याला आळीपाळीने काही वाचून घ्यावं. स्तोत्रसहिता 65. निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकार स्तुती. हे देवा, सियोनेत तुझी स्तुती हो. तुझ्या केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आपले अपराध नाहीसे करशील. तुझ्या चांगलं अंगणात राहण्यासाठी राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याकडे आणतोस तो धन्य. ज्या घरातील तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभ आम्ही तुझ्या हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमेचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहे. तू न्यायाच्या भयंकर कृत्याने आम्हाला उत्तर देतोस. पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर स्थिर ठेवतोस. तू समुद्राची गर्जना, त्याच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमिवतोस. म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातास गीतात त्याच्याद्वारे तू गजर करवितोस. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजलेली आहे. तू तिला फार फलद्रुप्त करतोस. देवाची नदी जलपूर्व आहे. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवितोस. तिच्या कासांना तू भरपूर पाणी देतोस. तिची उंच वाटे सपाट करतोस. तिला पावसाच्या सरीने मऊ करीतोस. तिच्यावर उगवलेले अंकुर सफळ करीतोस. आमेन. देवाचे वाचलेलं वचन आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वादाचं परिप्रियनो, ह्यावेळेस आपण आपले नेत्र बंद केलेले असताना आपण स्तुती आराधनेचा यज्ञ घेऊन आपण त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करूयात. प्रियानो, या प्रभूला आपण म्हणूयात, हे प्रभू, पवित्र आत्म्याने तू आम्हाला भर, तू आम्हाला आशीर्वादाने भर. तो परमेश्वर आपल्याला आरोग्य देणार आहे. तोच आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती देतो. प्रियानो, आपण सर्वजण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. तो वर येईल त्यावेळेस आपण त्याच्या सोबत जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? त्यावेळेस आपण गीत गाऊयात, आये है हम तेरी चरणों में. आ
आपल्याला प्रार्थनेमधून चालवावा. हालेलुया हालेलुया स्तुती जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता माझ्या देवा, तू आतापर्यंत देवा तू आम्हाला निरोगी ठेवलं, तुम्ही आम्हाला सुखात ठेवलं, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या देवा. सर्व वाईट लोकांपासून तुम्ही आमचं रक्षण केलं देवा, याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. अनेक असे उपकार तुम्ही आमच्यावर केले देवा, त्याची देवप्पा आम्ही गणना करू शकत नाही देवप्पा. असे अनेक उपकार तुमच्या आमच्यावर आहेत देवप्पा, याबद्दल आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देते देवप्पा. त्याचे भागसर वचन सांगणारे देवप्पा, आम्ही फक्त ऐकून सोडून नये प्रभू देवप्पा. आमच्या जीवनामध्ये देवप्पा त्याप्रमाणे चालण्यास तुम्ही आम्हाला मदत करा देवप्पा. त्यांनी तर नाही तर पप्पा तुम्ही आमच्याशी बोलणार आहे देवप्पा. बायबलमध्ये कितीतरी गोष्टी आहे प्रभूजी, कधी कधी ते आम्हाला माहीत नसते प्रभूजी, पण तुमच्या सेवकाद्वारे तुम्ही आमच्याशी बोलता, याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देते देवप्पा. या बायबलद्वारे बाप्पा आमचं जीवन बदलून टाका माझ्या देवप्पा. आम्ही तुझ्या मार्गावर चालावं बाप्पा, आम्ही व्यवस्थित आमच्या जीवनामध्ये देवप्पा तुझ्या संगती चालावं असं तुम्ही आम्हाला करा देवप्पा. देवप्पा या जगामध्ये राहत असताना जग आणि जगातलं आमचं काही नाही देवप्पा, स्वर्गीय राज्य आमचं आहे देवप्पा. कारण बाप्पा जगामध्ये आम्ही काय करणार हे स्वर्गामध्ये नोंद होणार असा आमचा विश्वास आहे देवप्पा. देवप्पा प्रत्येकाला आशीर्वादाने भरा, इथून पुढची वेळ तुमच्या हातात घ्या. जोगेश्वरीमध्ये आमची मंडळी बाप्पा प्रत्येक व्यक्तीला तुमच्या हातात घ्या, त्यांच्या कामाधंद्यात बरोबर यश त्यांना तुम्ही द्या देवप्पा. सर्व लहान लेकरं मोठी लोक सर्वांना तुम्ही आशीर्वादाने भरा देवप्पा. ऑनलाईनद्वारे बाप्पा किती जर माझे भाऊ बहीण बाप्पा तुमचं वचन बघत आहे बाप्पा, तुमचा वेळ तुम्हाला देत आहे, या प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादाने भरा देवप्पा. त्यांचं देवप्पा देवप्पा त्यांची आठवण तुम्ही करा माझ्या देवप्पा. देवप्पा जेव्हा तुम्ही येताल देवप्पा तेव्हा तुम्ही आमची आठवण करा देवप्पा. आता आम्ही वचनाकडे जाताना तुम्ही आमच्या संगती राहा देवप्पा. आम्ही देवप्पा विसरून जाऊ नये, आम्ही आमच्या जीवनामध्ये देवप्पा तसं वागावं असं तुम्ही आम्हाला करा. आता संपूर्ण काय वेळ तुमच्या हातात येते, येशूच्या नावाने मागते म्हणतोय आमेन. हालेलुया. या प्रियानो, वेळ झालेली आहे, आपण आता वचनाकडे वळण्याची. प्रियानो, मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे म्हणूया, आणि जास्त हे वचन प्रिय आहे, ते सुखी होतील सदा. होय प्रियानो, आज तो परमेश्वर वचनाकरवी तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार आहे. ह्या वेळेस आपण आपलं लक्ष त्या वचनाकडे केंद्रित करूयात. आपल्यामध्ये पालक साहेब आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला ज्ञानाची वचने आणि सेनाधीश परमेश्वराचा निरोप आमच्यापर्यंत पोहोचवावा. आदरणीय पालक साहेब. प्रिय देवाच्या लोकांनो, परत एकदा देवाचं वचन महान असं ज्ञान, परमेश्वरापासून आलेला प्रचंड ज्ञान, परमेश्वराची योजना, त्याचा संकल्प, त्याचे विचार आमच्यापर्यंत कळण्यासाठी देवबापानं येतवर आमचं सहाय्य केलेलं आहे. या आपण पवित्र शास्त्र उघडूया. देव आम्हाला काय सांगतो याविषयी आपण पाहणार आहोत. पवित्र शास्त्र, योबाचा ग्रंथ योग, याचा पहिला अध्याय वचन 21. योग याचा पहिला अध्याय वचन 21 वाचूया. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो, आणि तसाच जेथून नग्न आलो ते परत जावयाचं आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. देवाचा सेवक योग या ठिकाणी आहे. सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा, स्वतः परमेश्वर त्याच्याविषयी साक्षी देतो. ऊस देशात, आताचा देश कोणता असेल? मस्कत गल्फ कंट्री, त्या ऊस देशामध्ये एक पुरुष होता, त्याचं नाव योग असे होते. तो सात्विक होता, सरळ होता, देवाला भिवून वागे, पापापासून दूर राहे. देवाचा एक चांगला भक्त योग. त्याची लेकरं एकाच दिवसांमध्ये मरून गेली, 10 लेकरं. त्याला 7 पुत्र 3 कन्या होत्या असं बायबल सांगतं. ते एकाच दिवशी मरण पावल्या.
वचन 18. वचन 18. तो हे सांगत आहे. हो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले. इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले. तुझे पुत्र व कन्या तुझे पुत्र व तुझे कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत. तो रानाकडून आलेला प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारी कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवरती कोसळले आणि ती सगळी मरून गेली. एकही वाचलं नाही का? एकही वाचलं नाही. देवाचा भक्त योब याची लेकरं. वचन 20. तेव्हा योबाने उठून आपल्या जगाफाडीला आपले डोके मुंडिले व भुईवर पालथा पडला. देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, याला म्हटलेले स्तुती, याला म्हटलेले स्तवन, याला म्हटलेले वर्षी, याला म्हटलेले देवाचं गौरव, याला म्हटलेले देवाची स्तुती. भूमीवरती पालथा पडला, देवाला दंडवत घातलं. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो. तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले. तुझी बायको असेल, तुझा नवरा असेल, तुझी लेकरं असतील, तुझे कुटुंब असेल, तुला नोकरी असेल, तुला जे काही या भूतलवरती मिळालेलं असेल ते सगळं तुला परमेश्वरापासून मिळालेलं आहे. परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचं नाव. त्याला म्हटलेले स्तुती, याला म्हटलेले स्तुती. वचन 22. या सर्व प्रसंगात योबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावरती केला नाही. माझा देव खूप चांगला आहे, माझा देव श्रेष्ठ आहे, माझा देव महान आहे. त्याला मी दंडवत घालायला पाहिजे, मी भूमीला पालथं पडायला पाहिजे, मी त्याचं स्तुती करायला पाहिजे. किती चांगला आहे. उपदेशकाचा 12वा अध्याय वचन 7. स्तोत्र संहिता आणि ती सूत्रे, त्याच्यानंतर उपदेशक. 12वा अध्याय उपदेशकाचा 12वा अध्याय वचन 7. तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. माती, आम्ही माती होतो, आम्ही माती आहोत. तू दिसायला किती सुंदर आहे, तू दिसायला किती महान आहेस, किती श्रेष्ठ आहेस. तू माती आहेस. तेव्हा माती पूर्ववत म्हणजे पूर्वी होता तसा आमची दशा. आम्ही काय आहोत? आम्ही माती आहोत. तेव्हा माती पूर्ववत मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. देवाचा भक्त शलोमोन या ठिकाणी म्हणतो, देवाचा भक्त योग या ठिकाणी म्हणतो. देवाचे भक्त असेच म्हणतात प्रिया, देवाचे भक्त असं स्तुती करतात देवाला. देवाचं भक्तांचं बोलणं सारखंच आहे प्रियानो. योग काहीतरी बोलत आहे, उपदेशक काहीतरी बोलत आहे, ज्ञानी शलोमोन काहीतरी बोलत आहे, संत पण काहीतरी बोलत आहे. यांच्या बोलण्यामध्ये तफावत आहे, यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, असं काहीच नाही. देवाच्या भक्तांचं बोलणं, पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचला, सारखंच आहे. त्यांचं बोलणं सारखंच आहे. स्तोत्र क्रमांक 49वा अध्याय, स्तोत्र संहिता अध्याय 49 वचन 16. 49 आणि 16. कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल वाढला, तरी तू घाबरू नको. आम्ही घाबरतो ना, बापरे त्याचा किती त्याला पैसा आहे, बंगला बांधलाय, बिल्डिंग बांधलाय, तरी घाबरू नको. एकदा बघा, एकदा धनाढ्य लोकांना बघा,
अंबानीला बघा एकदा तुम्ही, धनाढ्य माणूस, धनवान माणूस, फार श्रीमंत माणूस. कोणी मनुष्य 69 किती 49 16 कोणी मनुष्य कोणी धनवान मनुष्य झाला, धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल त्याचा वाढला. घरचा किती डामडौल अंबानींचं, किती डामडौल. वाढला तरी तू घाबरू नकोस. किती डामडौल तरी तू घाबरू नकोस. कारण तो मृत्यू पावेल, तो मृत्यू पावेल, तेव्हा तो बरोबर- मृत्यू पावेल, तो मरून जाईल, तेव्हा बरोबर काहीच घेऊन बरोबर जाणार नाही. काहीच घेऊन जाणार नाही. त्याचा थाटमाट त्याचा थाट मार त्याच्या मागून खाली उतरणार नाही. त्याच्या मागून खाली उतरणार नाही. काहीच घेऊन जात नाही तो. कोण आतापर्यंत नेलं ब्रदर? आतापर्यंत कोण नेलं सांगा मला? परमेश्वर महान आहे, परमेश्वर थोर आहे, तो स्तुतीस पात्र आहे. त्याला धन्यवाद दे, त्याचं गौरव कर, त्याची स्तुती कर, त्याच्या नामाला उंच उंच कर. त्याचा डांगडोळ वाढला तरी तू घाबरू नको, तरी तू घाबरू नको. कारण तो मृत्यू पावेल, तो मृत्यू पावेल, तो मृत्यू पावेल. तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही. काहीच घेऊन जात नाही, काहीच घेऊन जात नाही, काहीच घेऊन जात. त्याचा थाटमाट त्याच्या मागून त्याचा खाली उतरणार नाही. आत्मान त्याच्या मागून खाली उतरणार नाही. संत पौल म्हणतो, ख्रिस्त हा लाभ प्राप्त होण्यासाठी मी माझ्या लाभाच्या गोष्टी हानीच्या समजतो. आशा नको म्हणतो, मला यांच्यावरची आशा नाही. या जगातील गोष्टींवरती ज्या माझ्या लाभाच्या आहेत, त्या मी ख्रिस्त हा लाभ प्राप्त होण्यासाठी मी केर कचरा लेखतो. पौल असंच बोलतो प्रिय, आशा नको. देवाच्या वचनाच्या द्वारे प्रियानो हे सर्व आशा पण मारून टाकू. हे सगळं मला एक दिवस निराश करणार आहे. तुझा पैसा, तुझी गाडी, तुझा बंगला, तुझा थाटमाट, तुझा ऐश्वर्य, तुझी प्रगती तुला एक दिवस निराश करून टाकेल. तुला एकदा निराश करून टाकेल. देवाच्या वचनाच्या द्वारे या सगळ्यांवरती तू काय कर माहित आहे? यांच्यावरती तू आशा ठेवू नको. देवाचं वचन वाच, देवाचं वचन वाच. या सगळ्या गोष्टींची तू काळजीने चिंता करू नकोस. ख्रिस्त काय म्हणतो, येशू काय म्हणतो? मग ते कृषी वर्तमान अध्याय 6, मग ते कृषी वर्तमान अध्याय 6 वचन 19. वचन 19, पृथ्वीवरती आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करिता आणि चोर घर फोडून चोरी करिता तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घरफोडी करीत नाही व चोरी करीत नाही. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन आहे. जेथे धन आहे तेथे माणसाचं मन आहे म्हणे. जेथे देव आहे तेथे मन नाही माणसाचं. जेथे स्वर्ग आहे त्या स्वर्गाकडे माणसाचं मन नाही. जेथे धन आहे तेथे त्याचं मन आहे. लहान लेकराला बघा, पैसा दिला तर येतो. त्याला पैसा द्या तो जवळ येतो. त्याला पैसा द्या तो तुमचं काम ऐकतो. त्याला पैसा देऊ नका तो तुमच्याकडे येत नाही. जेथे तुमचं धन आहे तेथे तुमचं मन आहे. जेथे तुमचा देव आहे तेथे तुमचं मन आहे का? नाही. जेथे माझा देव आहे तेथे माझं मन आहे का? नाही. जेथे स्वर्ग आहे, जेथे सार्वकालिक जीवन आहे तेथे माझं मन आहे का? नाही.
ख्रिस्त सांगितला प्रिया. पहिले तिमोथी त्याचा 6वां वचन आहे. तिमोथ्याला पहिले पत्र्याचा 6वां वचन आहे. तिमोथ्याला पहिले पत्र्याचा 6वां वचन आहे. तिमोथ्याला पहिले पत्र त्याचा 6वां वचन आहे. जे दास म्हणून जोखडाखाली आहेत हा त्या सर्वांनी आपापले धनी हा सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत हा. असे मानावे, हा यासाठी की हम्म. देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये. हम्म आणि ज्यांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर अधिक आदराने दास्य करावे. कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. या गोष्टी शिकीव आणि ह्याविषयी बोध कर. याविषयी बोध कर. जे दास म्हणून जोकडाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे. आम्ही त्यांचं मान करायला पाहिजे, नाही म्हणून नाही. यासाठी की देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये आणि ज्यांचे धनी विश्वास ठेवणारे त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये. धन्यांनी दासांचा अवमान करू नये. दोघांनी पण एकमेकांचा सन्मान करायला पाहिजे, अपमान करू नये, अवमान करू नये म्हणे. तर अधिक आदराने दास्य करावे. कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहे. ते विश्वासणारे व प्रिय आहेत म्हणे. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा विचार कुठे आहे? आम्ही कशाचा विचार करतो? बायबल सांगतो, शलोमोन म्हणतो, मला तू श्रीमंती देऊ नको, मला दरिद्रही तू बनवू नको, मला आवश्यक तेवढे अन्न खाव्याला दे. तू जर मला श्रीमंत केला मी तुला विसरून जाईन. तू जर मला दरिद्री बनवला मी तुझा अवहेर करीन. मला आवश्यक तेवढे अन्न खाव्याला दे. वाचा. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास, आपल्याला अन्न वस्त्र किती वाजता? 8वं वचन वाचा. 8वं वचन 6वां अध्याय 8वं वचन 8वं वचन किती? सातपासून घेते. हा आपण जगात काही आपण आणले नाही, जगात काही आणले नाही, काही आणले नाही, काही आणले नग्न नग्न नग्न. आपल्याला त्यातून काही नेता येत नाही, काही नेता येत नाही. तुझ्याकडे जे काही असेल इथंच तुला ठेवायचं आहे. काही नेता येत नाही. आपल्याला अन्न वस्त्र आपल्याला असल्यास अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. तेवढ्यात तृप्त असावे. परंतु जे धनवान जे होऊ धनवान पाहतात होऊ पाहतात ते परीक्षेत, ते पाशात पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ कारण आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. एक बलाम संदेश बहकला. त्याच्या तोंडातून आशीर्वाद आला तर आशीर्वाद, शाप आला तर शाप. इतका चांगला सर्वश्रेष्ठ सेवक बलाम. इतकं सामर्थ्य देवबापाने बलामाला दिला होता. परंतु बालाक राजाला बघून, त्या द्रव्याला बघून इस्रायल लोकांना शाप द्यायला जातो. प्रियानो, बहकला बलाम. गेहजी बहकला. प्रियानो, गेहजी बहकला. बलाम बहकला. यहूदा इस्करियोत गळफास घेतला. मध्येच पडला तो. त्याचं पोट फुटलं. पोटातील सर्व आतडी बाहेर पडली. घर उजाड पडला. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. एक अनन्या, एक सप्पीरा, कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. आणि त्यांनी स्वतः पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतलेले म्हणे. जीवन शून्य बनलं. जीवन
जीवन देवाला समर्पित करू, हे जीवन प्रभुराला समर्पित करू, त्याच्यासाठी जीवन जगू. आम्ही देवाचे भक्त आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही त्याचे आहोत. तो आपल्याला पुरवठा करणार आहे. माझ्याकडे द्रव्य नाही, माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे सोनं नाही, फार मोठी समस्या नव्हे, फार मोठी समस्या नव्हे. माझ्याकडे जिवंत देव नाही, ही फार मोठी समस्या आहे प्रिया. 13वा अध्याय इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय वचन 14. 13वा अध्याय इब्री 13 वचन 14. कारण आपल्याला येथे स्थानिक नगर नाही. परत एकदा. कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही. स्थायिक नगर. आपण स्थायिक नाही, आपण कायमस्वरूपी नाही. अब्राम बघा, डेऱ्यात वस्ती केला ब्रदर, डेऱ्यात वस्ती केला, तंबूत वस्ती केला, महाल बांधला नाही, बंगला बांधला नाही, जमीन खरेदी केली नाही. किती जमीन सगळं सोडून टाकला, डेऱ्यात वस्ती केली. डेऱ्यात एकदा बायबल वाच. कारण येथे आपल्याला स्थायिक नगर नाही. तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. सियोन नगर येणार आहे ते, त्याची आपण वाट पाहत आहोत. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका. कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. तुमच्यापैकी कितीतरी लोकांनी देवाच्या सेवेसाठी दान दिलं, देवाच्या सेवेसाठी आपण होऊन दिलं. तुमच्यापैकी कितीतरी लोकांनी देवाचं कार्य पुढे जाण्यासाठी, देवाचं काम पुढे जाण्यासाठी, सुवार्ता पुढे जाण्यासाठी आपल्या कमाईतून, आपल्या कष्टातून, आपल्या दानातून दिलं. काय म्हणतो संत पौल? दान करण्यास, चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका. कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. देवाला तुम्ही संतुष्ट केला का? देवाला संतुष्ट केला का? होय प्रियानो, तुम्ही देवाला संतुष्ट केला. दान करणे म्हणजे यज्ञ करणे. प्रकटीकरण 14वा अध्याय वचन 13. प्रकटीकरण 14वा अध्याय वचन 13. प्रकटीकरण 14वा अध्याय वचन 13. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही. प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहे. त्यांनी काय कमावलं का? काय कमवला? दावी सगळं सोडून गेला, प्रभू मध्ये मेला. दावी संत पौल प्रभू मध्ये मेला. 12 शिष्य प्रभू मध्ये झोपी गेले. अब्राम प्रभू मध्ये मेला. संत पौल प्रभू मध्ये मेला. लिही, प्रभू मध्ये मरणारे ते धन्य आहे. जगात काय कमवलं नसेल, नो प्रॉब्लेम, पण तू प्रभू मध्ये आहेस का? तुझं मरण प्रभू मध्ये आहे का? तू धन्य आहेस. आत्मा म्हणतो खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. किती कष्ट प्रिय या जगामध्ये, किती कष्ट आहे. कोण समाधानी आहे मला सांगा? कोण समाधानी आहे मला सांगा? कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये त्याच्या बरोबर चांगली कृत्य करा. आमची कृत्ये आमच्या बरोबर जातात. तू कोणतं कृत्य करतो प्रिय बहीण? तू कोणतं कृत्य करते प्रिय बंधू, प्रिय मंडळी, प्रिय चर्च?
त्यांची कृत्ये तर त्यांच्या त्या त्या कृत्यानुसार आम्हाला प्रतिफळ आहे. हालेलुया. चांगली कृत्ये कमी. माझी लेकरं कबरेपर्यंत, माझी पत्नी कबरेपर्यंत, माझे पती कबरेपर्यंत, माझं कुटुंब कबरेपर्यंत. एक दिवस मरणार, 3 दिवस रडतील, 4 दिवस रडतील, 40 दिवस रडतील, त्याच्यानंतर विसरून जाते. आपापल्या कामाला लागते, आपापल्या संसाराला लागते, आपल्या जगण्याकडे लक्ष देतील. ही दुनिया अशीच आहे, हे जग असंच आहे. असे कोट्यानुकोट्ये मातीमध्ये गेलेले प्रियानो. तुझी कृत्ये तुझ्या बरोबर जाते. चांगले कृत्य करा. देवापासून आपण दूर जाऊ प्रियानो. देवापासून जर आम्ही दूर गेलो, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. गळ्यात सोनं असेल, काढून घेतात आंघोळ करताना. अंगठ्या असतील, आंघोळ करताना काढून घेतील. कानातला असेल, आंघोळ करताना काढून घेतील. चांगली साडी घालणार नाही, चांगले कपडे घालणार नाही. कशाला ना म्हणतील? कबरेत ठेवायचं आहे, कशाला म्हणतील? कशाला? आम्हाला राहू दे वापरायला. तुझ्या अंगावरचा प्रत्येक दागिना काढून घेण्यात येईल. तुझ्या अंगावरचा प्रत्येक दागिना काढून घेण्यात येईल. तुला कबरेत ठेवण्यात येईल. तुझं बँकेत किती पैसा आहे, तुझं किती बॅलन्स आहे, तुझे कुटुंबातील लोक घेतील प्रिया. तुला मूठ माती देतील. तुला काळाच्या पडद्यात तू गेल्यानंतर तुझ्यावरती माती टाकतील. बायबल सांगतं, तुझी त्यांची कृत्ये त्यांच्या बरोबर जातात. परत एकदा 2 कोरिंथ 5 वचन, कोरिंथीकरास दुसरे पत्र याचा 5 अध्याय, कोरिंथीकरास दुसरे पत्र याचा 5 अध्याय संपूया. कोरिंथीकरास दुसरे पत्र याचा 5 अध्याय वचन 20. म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा. आपण देवाबरोबर समेट करा. समेट म्हणजे करा, शांती, समेट. हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप नव्हते त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देवाचं नीतिमत्व तुला मिळालं ख्रिस्तामुळे, पैशामुळे नाही, तुझ्या श्रीमंतीमुळे नाही, तुझ्या पदामुळे नाही, तुझ्या शिक्षणामुळे नव्हे. देवाने ख्रिस्ताला तुमच्या आणि आमच्या करिता पाप असे केले. आमची पाप धुतली गेली. आम्ही नीतिमान झालो, आम्ही पवित्र बनलो. आम्ही नीतिमान झालो, आम्ही पवित्र बनलो. प्रिया, चांगलं जीवन जगणार का? सगळं निघून जाईल एक दिवस. योग म्हणतो, देवाने दिले, देवाने नेले, धन्य देवाचं नाव. धन्य देवाचं नाव. देवाने दिले, देवाने नेले, धन्य देवाचं नाव. वचन 21, योबाचा पहिला वचन 21. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो ते परत जावयाचा आहे. उपदेशक 5:15. शेवटचं वचन वाचूया. समाप्त करूया. उपदेशक 5:15. उपदेशक नीतिसूत्रेनंतर उपदेशक 5 वचन 15. तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल. आपल्या श्रमाचे काहीही फळ आपल्या बरोबर घेऊन जाणार. योग असंच म्हणतो, ज्ञानी शलोमोन असंच म्हणतो. मी पहिलेच सांगितलं, भक्तांचं बोलणं सारखंच आहे.
पहिला ते 21 वचनामध्ये योग काय म्हणतो, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत मला जावेच आहे. हे योग म्हणतो. या ठिकाणी ज्ञानी शलोमोन उपदेशकामध्ये म्हणतो 5:15 मध्ये, तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमांचे काहीही फळ आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. वचन 16, तो जसा आला तसाच सर्व तो परी परत जाईल. हे एक मोठे अनिष्ट आहे. त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ? काहीच लाभ नाही. तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो, त्यास बहुत खेद, रोग व संतापही. किती रोग या शरीरात. साखर खायचं नाही, गुळ खायचं नाही, दूध प्यायचं नाही, मलाई खायचं नाही, तूप खायचं नाही. काय खाणार मग? भाकर खायचं नाही, भात खायचं नाही, मटण खायचं नाही. काय खाणार? बहुत रोग, खेद या शरीराला. दुःख आहे. चांगलं कार्य करू, देवाला आपण आपलं जीवन समर्पित करू. काय खाल्ला भक्त योहान तुम्हाला माहित आहे? योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते म्हणे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे वस्त्र उंटाच्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार तोळ आणि रान मध होता. काय चांगलं खाल्लं का योहानाने? जंगलात कोण देणार त्याला चांगलं खायला? तोळ खात होता, किडे आणि रानातलं मध खात होता, पण देवाची सेवा त्याने केली. प्रिय बंधू, देवाचे भक्त, बायबल वाचा, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आम्हाला जीवन देते, आम्हाला जगणं शिकवते, आम्ही काय आहोत आम्हाला कळवते. त्याचा आहार तोळ आणि रान मध होता. देवाचं वचन त्याच्याकडे गेलं, देवाचं वचन जंगलात गेलं, देवाचं वचन रानात त्याला प्रगट झालं. देवाचा भक्त त्या ठिकाणी आहे रानात. स्थितीमध्ये सगळे लोक ऐशाराम पापामध्ये बरबटलेला आहे, पण रानामध्ये मात्र एक देवाचा सेवक आहे, त्याचं नाव बाप्तिस्मा करणारा योहान. या आपण आपलं जीवन बदलूया, देवाला आपलं जीवन समर्पित करूया, डोळे बंद करूया, प्रार्थना करूया, प्रभूच्या चरणी जाऊया, आपले कृत्य आपण चांगले करूया. हालेलुया, हालेलुया. तू सदा याद रखना, कभी भी अकेला नहीं, बीते सफर के गरारी, कभी भी अकेला नहीं, सदा याद रखना.
आम्ही आमचं जीवन तुम्हाला समर्पित करतो. हालेलुया. जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून ज्या ज्या प्रिय भक्तगणांनी वचन वाचलं, ऐकलं, आपला अमूल्य असा वेळ दिला, त्या प्रत्येक भक्तांना तुम्ही आशीर्वादित करा. जोगेश्वरी प्रिय मंडळी, मंडळातील प्रत्येक व्यक्ती सभासद आम्ही तुमच्या स्वाधीन करतो देवा. नावानेशी प्रत्येकांना आशीर्वादित करा. दीर्घायुष्य द्या, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य देऊन प्रत्येकानं तृप्त करा. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही त्यांना बरकत द्या, यश द्या, सहाय्य करा. सन्निधानाला आशीर्वादित करा. उत्तम आरोग्य दे बाप्पा त्यांना द्या. त्यांच्या कुटुंबियांना तुमच्या कृपेत चाला. मंडळीमध्ये जो कोणी आजारी असेल, दुःखी असेल, कष्टी असेल ते बाप्पा, त्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य दे, तुमच्या कृपेत चाला. ते बाप्पा भारत देशाला आशीर्वादित करा. भारत देशातील प्रत्येक तरुण तरुणी, प्रत्येक कुटुंब आशीर्वादित करा. सुवार्थीचं काम करणारे प्रत्येक सुवार्थी, प्रत्येक सेवक, प्रत्येक पालक वर्ग, प्रत्येक देवाप्पा देवाच्या भक्तांना आशीर्वादित करा. इंडिया एवरेम क्रुसेड, ओएम टीम, इव्हॅन्जेलिकल मिशन, विश्ववाणी प्रत्येकांना आशीर्वादित करा. देशाचे कामकाज पाहणारे आमचे मंत्रिमंडळ, आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्यांचं मंत्रिमंडळ, ओ देवाप्पा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळांना आशीर्वादित करा. तुमच्या कृपेत चाला. आमच्या देशाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी त्यांना कृपा, शक्ती, सामर्थ्य, आरोग्य द्या. तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही जीवन जगावं, वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगावं. तुमच्यापासून आम्ही लांब न राहता दे बाप्पा वचन वाचावं, ऐकावं, विचार करावा, मनन करावा, चांगली कृत्य आम्ही करावं दे बाप्पा. ती कृत्ये आमच्या बरोबर येणार आहे. त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी साहित्य परत एकदा सर्व भक्तगणांना मी तुमच्या स्थानिक करतो. आम्ही देखील तुमच्या पवित्र हस्तामध्ये पडतो. मान, सन्मान, महिमा, गौरव पवित्र देव आम्ही तुम्हाला देऊ. येशूच्या द्वारे ही प्रार्थना, ही विनवणी केली म्हणे का. आमेन. हे आमच्या सर्वांचे बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येवो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आम्हाला दे, आणि आम्ही देशात उरणारा रोज सोडला आहे, तसेच तू आमच्याकडून आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची शांती, सुखदय सहभागिता जितके म्हणून ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं, ऐकलं, त्या प्रत्येक प्रिय भक्तगणांबरोबर, कुटुंबियांबरोबर, देवाच्या विश्वासानं सर्व प्रिय जनांबरोबर, आमच्या भारत देशाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. तू बोला आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. प्रभूची शांती तुम्हा बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आपण सर्वजण आनंदित आहात ना. देवाचं वचन वाचा, देवाचं वचन ऐका, प्रार्थनेमध्ये राहा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. आम्ही तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या प्रार्थना करतच आहोत. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. काय लक्षात येत नसल्यास, काय तुम्हाला कळवायचं असल्यास, सांगायचं असल्यास, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याकडे पोहोचवा. फोन करा, व्हॉट्सअपच्या द्वारे बोला आणि आम्हाला कळवा. निश्चितच तुमच्या सूचनांचं आम्ही त्या ठिकाणी पालन करू. देवा तुम्हा प्रत्येकाला दीर्घायुष्य देऊ, शांती समाधान देऊ, आरोग्य देऊ. रविवारी देखील उपासनेसाठी आपण एकत्र येऊया, प्रभूचं कार्य करू, एकमेकासाठी प्रार्थना करू. ख्रिस्त येशूची शांती तुम्हा बरोबर सदैव असो.
आमेन. आमेन.